राजारामपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक वयस्कर महिला राहतात. तर त्यांना पहिल्यांदा फोन आला की आम्ही ट्राय डिपार्टमेंटमधून बोलतोय आणि तुमचा मोबाईल नंबर ब्लॉक होणार आहे आणि आता तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स आम्हाला सगळे द्या. तर त्यांनी त्याच्यावर नकार दिल्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही कस्टमचा कोलॅबरेशनमध्ये आम्ही आहोत आणि माहीम येथे तुमच्या बँक अकाउंटवर मनी लॉन्ड्रिंगमध्ये एक फ्रॉड केस झाली आणि तुमच्या अकाउंटवर 6 कोटी रुपये अकाउंटचा तुमच्या आधार कार्डचा वापर करून 6 कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि ते सगळे मनी लॉन्ड्रिंगचे पैसे आहेत आणि त्यामध्ये आता गुन्हा दाखल आहे आणि तुमचं पण त्यात आम्ही नाव घेत आहे. मग त्यावर त्या महिला घाबरल्या. त्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की असं काय माझं नाव घेऊ नका, माझा यात काय रोल नाही. त्यांनी सांगितलं की आम्हाला व्हेरीफाय करावं लागेल, तुमच्या सगळ्या बँक खात्याची माहिती द्या. त्या मॅडमनी सर्व आपल्या बँक खात्याची माहिती त्यांना दिली, सगळे OTP दिले त्यांना आणि त्याच्या आधारे त्यांनी त्यांना धमकवायला चालू केलं की आणि त्यांनी मुंबई पोलीस असलेल्याचा सेटअप लावलेला होता. एक स्टुडिओ असेल कदाचित, त्यामुळे मुंबई पोलीस असा बोर्ड वगैरे होता, युनिफॉर्ममध्ये लोक होती. त्याच्यानंतर ते भासवून त्यांनी त्यांच्याकडनं पैसे घ्यायला सुरुवात केली. एकूण 14 ते 15 वेळा त्यांनी त्यांच्याकडनं पैसे घेतलेले आहेत. त्यांनी नंतर एक कोर्टाचा सेटअप पण उभा केलेला होता. मग त्यात कोर्ट केस तुमच्या विरुद्ध चालू आहे अशा पद्धतीचा बनाव देखील त्यांनी केला. सदरची महिला वयस्कर असल्यामुळे व घाबरल्यामुळं त्यांनी त्यांच्या भूलथापांना बळी पडून जवळपास 3,57,00,000 रुपये पाठवलेले आहेत. आपण जर आपली डायलर टोन ऐकली तर त्यात पण शासनामार्फत प्रसारित करण्यात येत आहे की CBI, कस्टम किंवा इन्कम टॅक्स ऑफिसर असं भासवून जर आपल्याला फोन आले तर ते सायबर फ्रॉड असू शकतात. तर निश्चितपणे आपण याची दखल घेतली पाहिजे की आपल्याला असे फोन जर आले तर आपण त्वरित 1930 ही आमची सायबरची हेल्पलाईन आहे, त्याच्यावर कॉल करून तक्रार नोंदवली पाहिजे. तसेच असे भूलथापांना बळी नाही पडलं पाहिजे. कोणतेही CBI ऑफिसर, मुंबई पोलीस, कस्टम, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असे फोन करून मनी लॉन्ड्रिंगची केस तुमच्यावर झाली आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलं जाईल अशा पद्धतीनं जे सांगतात ते पूर्णतः चुकीचं आहे. डिजिटल अरेस्ट हा प्रकार अस्तित्वात नाही आहे. लोकांनी ह्याच्यावर विश्वास ठेवू नये. तसेच हल्ली काही लोकांच्या अशा पण तक्रारी आहेत की कुरिअरमधनं बोलते म्हणून फोन येतात, इंटरनॅशनल कुरिअर, तुमचं इंटरनॅशनल एअरपोर्टला मुंबईमध्ये तुमच्या नावाचं एक पार्सल आहे, त्यात तुमचं नाववर लिहिलेलं आहे आणि त्यात MD ड्रग्ज आहे. तर तुम्हाला जर यातनं सुटायचं असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा, आम्हाला डिटेल द्या. तर अशा कुठल्याही पद्धतीच्या भूलथापांना बळी पडू नका. असे फोन आले तर कुठलेही आपले अकाउंट नंबर, OTP वगैरे कोणत्याही प्रकारे देऊ नका आणि त्वरित 1930 किंवा लोकल पोलीस स्टेशनशी संपर्क साधा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.